नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। या योजनेमध्ये येणाऱ्या विधवा महिला, दिव्यांग लाभार्थी, वृद्ध लोक योजना लाभार्थी, श्रावण बाळ योजना लाभार्थी या सर्वांसाठी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। मित्रांनो, आता इथे मी गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, जेणेकरून कुणालाही गोंधळ राहणार नाही। सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर रक्कम जमा झाली असा SMS येत आहे किंवा बँक खात्यामध्ये पैसे दिसत आहे, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा जो पैसा जमा झालेला आहे तो फेब्रुवारी महिन्याचा नाही, तर हा फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचा आहे। आता तुम्ही म्हणाल सगळ्यांनाच पैसे मिळाले आहे का? तर नाही मित्रांनो, अजूनही बरेच लाभार्थी असे आहेत ज्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता अजून जमा झालेला नाही। याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे, त्याचं कारण असं आहे की सरकारकडून पैसे एकाच दिवशी सगळ्यांच्या खात्यामध्ये जात नाही। हप्ता वितरण ही स्टेप बाय स्टेप प्रक्रिया असते। काहींना आज येतात, काहींना उद्या, तर काहींना 2 ते 3 दिवसांनी येतात। म्हणजे जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील तर घाबरण्याची अजिबात गरज नाही। वितरण प्रक्रिया अजूनही सुरू आहे, पैसे येत आहे, थोडी वाट बघावी लागणार आहे। आणि एक शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची KYC किंवा कागदपत्रांची प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांना हप्ता उशिरा मिळतो। म्हणूनच तुमची प्रक्रिया पूर्ण आहे की नाही हे एकदा नक्की तपासा। आता जाणून घेऊया फेब्रुवारी हप्ता उशिरा का मिळू शकतो। मित्रांनो, आता मला माहित आहे सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न चालू आहे, आता जानेवारीचा हप्ता इतका उशिरा मिळाला तर फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी येणार, हा प्रश्न विचारणं अगदी साहजिक आहे। आता इथे एक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो, जानेवारीचा हप्ता वेळेवर आला नाही, तो हप्ता उशिरा मिळालेला आहे आणि याचाच थेट परिणाम पुढच्या हप्त्यावर होतो। म्हणजे जर एका महिन्याचा हप्ता उशिरा गेला तर पुढच्या महिन्याचा हप्ता सुद्धा उशिरा येण्याची शक्यता असते। आता फेब्रुवारी हप्त्याबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या फेब्रुवारी हप्त्या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा किंवा नोटिफिकेशन आलेले नाही। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की या महिन्याचा हप्ता लगेच येईल असं ठामपणे सांगता येत नाही, म्हणूनच थोडा विलंब होऊ शकतो। काही दिवस उशिरा हप्ता मिळू शकतो। आणि इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा, नोटिफिकेशन येईपर्यंत कोणतीही तारीख पक्की नसते। अफवांवर किंवा अंदाजांवर विश्वास ठेवू नका। जसं अधिकृत अपडेट येईल तशी खरी माहिती आपण लगेचच पाहणार आहोत। आता बघा, फेब्रुवारी महिना इतका का महत्त्वाचा आहे मित्रांनो, आता मी एक गोष्ट खूपच सोप्या शब्दात सांगतो, जेणेकरून फेब्रुवारी महिना हा महत्त्वाचा आहे सगळ्यांना स्पष्ट होईल। फेब्रुवारी महिना हा महत्त्वाचा आहे कारण या महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो। आता अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय? अर्थसंकल्प म्हणजे सरकार संपूर्ण वर्षभरासाठी कोणत्या योजनेसाठी किती पैसे द्यायचे हे ठरवतं। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किती निधी ठेवायचा, लाभार्थ्यांना किती अनुदान द्यायचं, पुढील वर्षभर पैसे कसे वाटायचे, हे सगळं अर्थसंकल्पामध्ये ठरतं। म्हणूनच मित्रांनो, फेब्रुवारी महिना हा फक्त एक सामान्य महिना नाही, हा महिना निर्णयाचा महिना आहे। जर अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी योग्य निधी ठेवला गेला तर अनुदानाबाबत पुढे काही बदल होऊ शकतात, लाभार्थ्यांसाठी निर्णय घेतले जाऊ शकतात। आणि जर निधी कमी ठेवला गेला तर पुढील काही महिने परिस्थिती तशीच राहू शकते। म्हणूनच मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसाठी फेब्रुवारी महिना खूपच महत्त्वाचा ठरतो। मित्रांनो, आता इथे एक गोष्ट खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे अनुदान वाढीचा विषय। हे नीट समजून घेणं खूपच गरजेचं आहे। सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक योजनेसाठी संपूर्ण वर्षाची निधी एकदाच मंजूर केला जातो। म्हणजेच काय? म्हणजे सरकार बसून ठरवतं की या योजनेसाठी पुढील वर्षभरात किती पैसे खर्च करायचे, किती लाभार्थ्यांना द्यायचे आणि दरमहा किती रक्कम द्यायची। म्हणूनच मित्रांनो, अनुदान वाढणार की नाही, थकीत अनुदानाबाबत काही निर्णय होणार का, लाभार्थ्यांना जास्त रक्कम मिळणार का, हे सगळं अर्थसंकल्पावर अवलंबून असतं। आता काही लाभार्थ्यांना अशी मागणी आहे की सर्व लाभार्थ्यांना, मग ते दिव्यांग असोत, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असोत किंवा विधवा महिला असोत, या सगळ्यांना किमान 2500 रुपये म्हणजेच 2500 रुपये अनुदान लागू करण्यात यावं। ही मागणी पूर्ण होईल की नाही हे आता ठामपणे सांगता येत नाही, कारण निर्णय तेव्हाच होतो जेव्हा अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी निधी मंजूर केला जातो। म्हणूनच येणारा अर्थसंकल्प अनुदानाच्या वाढीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आता इथे गोष्ट तुम्ही स्पष्टपणे समजून घेणं खूपच गरजेचं आहे। कोणताही मोठा निर्णय सरकार आपोआप घेत नाही। म्हणजेच काय? म्हणजेच जर लाभार्थ्यांकडून मागणीच नसेल तर त्याला मागणीवर विचार होण्याची शक्यता कमी असते। म्हणूनच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीच्या मागण्या या सरकारपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। इथे मागणी म्हणजे भांडणं किंवा गोंधळ नाही, तर सातत्याने विषय मांडला जाणं, लोकप्रतिनिधींमार्फत आवाज पोहोचवणं, योग्य प्रतिनिधीने लक्ष वेधलं जाणं। कारण मित्रांनो, जेव्हा अर्थसंकल्प तयार होतो
तेव्हा सरकार पाहते कोणत्या योजनेसाठी किती मागणी आहे, कोणत्या योजनेवर लोकांचा भर आहे आणि त्यानुसारच निधी मंजूर केला जातो. म्हणूनच अनुदान वाढीचा निर्णय घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यामुळेच म्हणतो लाभार्थ्यांनी भूमिका खूपच महत्त्वाची असते. मित्रांनो, आता इथे एक गोष्ट अगदी सोप्या शब्दात सांगतो जेणेकरून कुणाच्याही मनामध्ये संभ्रम राहणार नाही. कारण सगळे पाहतो की सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक जण विचारतात की आता पुढचे निर्णय कोण घेणार, अर्थसंकल्प कोण सादर करणार. तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीनुसार राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. ही माहिती त्यांनी स्वतः माध्यमाशी बोलताना दिलेली आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की राज्यभरात कारभार सुरू आहे, अर्थसंकल्प वेळेत सादर होणार आहे आणि सर्व योजना, त्यात संजय गांधी निराधार योजना सुद्धा या संदर्भातील निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेतले जातील. मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, लाभार्थी मित्रांनो, इथे तुम्ही लक्ष द्या की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बरेच राजकीय बदल झालेले असतील तरी योजना थांबलेल्या नाही, निर्णय प्रक्रिया सुरूच आहे. म्हणूनच मित्रांनो, येणारा अर्थसंकल्प सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आता जाणून घेऊया केंद्राकडून मिळालेल्या संकेत म्हणजे काय. मित्रांनो, आता इथे एक मुद्दा आहे जो अनेक जण नीट समजून घेत नाहीत, म्हणून मी अगदी सोप्या शब्दात सांगतो. आपण असं ऐकत आहात की केंद्राकडून अनुदान वाढीबाबत काही सकारात्मक संकेत मिळायचे सांगितले जात आहे. आता संकेत म्हणजे नेमकी काय? संकेत म्हणजे आत्ताचा निर्णय झाला असं नाही, आत्ताचं अनुदान वाढणारच आहे असं नाही, पण या विषयावर विचार सुरू आहे. अनुदान वाढीचा मुद्दा चर्चेत आहे, पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं नाही. आणि हे सगळं का महत्त्वाचं आहे? कारण राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना केंद्राकडून मिळणाऱ्या सूचनाही महत्त्वाच्या असतात. म्हणूनच संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी येणारा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण याच अर्थसंकल्पामध्ये अनुदान वाढीबाबत काही निर्णय होणार की नाही याची दिशा ठरते. म्हणूनच मित्रांनो, संकेत आहे, अपेक्षा आहे, पण निर्णय अर्थसंकल्पावरच अवलंबून आहे. आता जाणून घेऊया ज्यांना जानेवारीचा हप्ता अजून मिळालेला नाही. मित्रांनो, आता हा भाग खूप जणांसाठी महत्त्वाचा आहे, विशेष म्हणजे ज्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाही. सगळ्यांच्या आधी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, ज्यांना जानेवारीचा हप्ता अजून मिळालेला नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. कारण काय, हप्ता वितरणाची प्रक्रिया अजून सुरू झालेली आहे. पैसे एकाच वेळी सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. म्हणजेच काय, काही लाभार्थ्यांना आज पैसे येतात, काहींना उद्या, तर काहींना 2 ते 3 दिवसांनी येतात. ही प्रक्रिया नेमकी अशीच असते. म्हणूनच जर आज पैसे आले नसतील तर लगेचच निष्कर्ष काढू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमची KYC किंवा इतर अधिकृत प्रक्रिया पूर्ण असेल तर पैसे उशिरा येऊ शकतात. म्हणूनच तुमची KYC पूर्ण आहे का नाही, हे कागदपत्रांमध्ये काही अडचण आहे का नाही हे नक्की तपासा. थोडक्यात सांगायचं झालं तर वितरण सुरू आहे का नाही, पैसे येत आहे की नाही, थोडा वेळ लागू शकतो. म्हणून शांत राहा आणि प्रक्रिया पूर्ण ठेवा. मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटी थोडक्यात सगळं एकत्रपणे समजून घेऊया. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी फेब्रुवारी महिन्याचा महत्त्वाचा आहे का? कारण या महिन्याच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि पुढील निर्णय जसे की अनुदान वाढी, निधी मंजूर, पुढील महिन्याचे हप्ते सगळे या अर्थसंकल्पावर अवलंबून असणार आहे. म्हणजेच आता थोडा विलंब दिसत असला तरी पुढचे निर्णय याच महिन्यामध्ये ठरणार आहे. म्हणूनच मित्रांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेटमध्ये लक्ष ठेवा आणि संयम ठेवा. अशा सरकारी योजना आणि शेतीविषयक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जो उपयुक्त आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाणार. मित्रांनो, तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.